सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय। याबाबत आज मराठा महासंघाने पुण्याच्या गुडलक चौकात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। काल मालवणच्या राजकोट येथे जो काय महाराजांच्या पुतळ्या संदर्भात जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे। आज समस्त संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतोय आणि या दैवतांच्या पुतळ्याची जी काय काल दशा झाली ती अतिशय खेदजनक आहे। तर हे कॉन्ट्रॅक्ट देताना 24 वर्षाच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। 24 वर्ष फक्त ज्याचं वय आहे त्याला इतक्या मोठ्या कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे। आज एखाद्या माणसाची पूर्ण हयात जाती 1 कोटी बघायला आणि हे हजारो कोटींचं काम 24 वर्षाच्या मुलाला दिलंय। मग हा कुठेतरी एक भ्रष्टाचार असावा किंवा काय, पण ह्या कॉन्ट्रॅक्टरवर पण कारवाई झाली पाहिजे आणि त्याला काम देणारी जी कोणती समिती आहे त्या संपूर्ण समितीवर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या अखंड मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यावर सरकार असो किंवा काय, मला कोणाला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाही। या राजकीय व्यक्तींची घरं का पडत नाहीयेत, ह्यांची घरं पडून हे गाडले पाहिजे ना। त्यात जे भ्रष्टाचारी आहेत हे खरंच गाडले पाहिजे स्वतःच्या घराखाली पडून। तर काही करून सरकारला किंवा सर्वांना आपल्या कोर्टाला पण माझी विनंती आहे की यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे।